हे हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? आय होप सो मस्त असाल, मजेत असाल. तर आम्ही पण मस्त मजेत आहोत. तर इथे आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे संडे. सो संडे म्हटलं की वीकली ऑफ, मोस्टली सगळ्यांचाच वीकली ऑफ असतो. सो सगळेच रिलॅक्स असतात, तर आम्ही पण रिलॅक्स आहोत. आणि मेन म्हणजे संडे म्हटलं आणि वीकली ऑफ असला की घरातल्या पुरुषांची भरपूर मजा असते, कारण त्यांचं एकच म्हणणं असतं, आठवड्यावर आम्ही कामं करतो, सो एक दिवस आमच्याला एकदम रिलॅक्स जगायचं. तर याविषयी आपण चर्चा पुढे करूच, पण इथे ब्लॉगला आपण सकाळ सकाळ सुरू केलेली आहे आणि इथून पुढे तुम्हाला आज दिवसभराच्या क्लिप छोट्या मोठ्या तुमच्याशी शेअर करणार आहे. सो व्लॉग एंडपर्यंत नक्कीच पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉगला खूप सारं प्रेम द्या. तर इथे सकाळ सकाळ संडे असल्यामुळं आप्प्यांचा घाट घातलेला आहे आणि आपण आप्पे करतोय आणि आमच्या ओवी दिदीने पारुष्या तोंडानेच आप्पे खाल्लेले आहेत. तर त्या अगोदरची ही छोट्या छोट्या क्लिप केलेल्या आहे, कारण उठल्या उठल्या सकाळची आपली नित्य नियमाची कामे चालूच असतात. झाड लोट, ओटा धुणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरणं, हे ते चालूच असतं. आणि वीकली ऑफ हा बायकांना कधीच नसतो. आणि वीकली ऑफ हा घरातल्या पुरुषांसाठीच असतो आणि जे करते धरते कमावते असतात त्यांच्यासाठीच असतो. त्यांनाच म्हणजे आनंद घेता येतो एका दिवसाचा, तसं बायकांचं अजिबात नसतं. कारण बायकांना कितीही म्हणजे असं निवांत म्हटलं तरी तो निवांत टाईम कधीच भेटत नाही. वर्षाचे 12ही महिने 365ही दिवस काम चालूच असतं. लग्न झालं, जबाबदाऱ्या पडल्या की संसाराचा गाडा ओढावाच लागतो आणि खूप साऱ्या त्यात जबाबदाऱ्या असतात. एक वेळेस पुरुषांच्या पण ठीक आहे, मी म्हणत नाही की पुरुषांना इथं कमीपणा देण्याचंही हेतू नाही आहे किंवा काही नाही आहे, पण ॲज अ कम्पेअर बायकांचं जे बारीक लक्ष जात नाही बायकांच्या गोष्टींकडे. कारण बायका ह्या घरातलं जसं म्हणजे पुरुषांना तरी आठवडाभर काम करून त्याचा त्यांना मोबदला भेटतो वगैरे सगळ्या गोष्टी होतात, तसं बायकांना घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळता त्यातून काय भेटतं. तरी पण बायका किती कॉम्प्रोमाइज ॲडजस्टमेंट करत सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या पार पाडत असतात. कोणत्याही गोष्टीची आशा अपेक्षा न करता लेकरा बाळांच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे घरातल्या सगळ्या A to Z गोष्टींकडे बायकांना लक्ष द्यावं लागतं. तसं पुरुषांचं एवढं बारीक लक्ष राहत नाही. 10तून एखादा पुरुष असतो की जो ह्या गोष्टी जाणतो, समजतो आणि घरात तसा वागतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये बोलण्याचं किंवा कोणाला दुखवण्याचं इंटेन्शन तर अजिबात नाही आहे, पण ही कामं जी ब्लॉगमध्ये शूट केली किंवा क्लिप आहेत त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं जे आहे मनामध्ये ते तर बोललं पाहिजे. तर इथे मस्त आता आपलं उंबरठा पूजन वगैरे रविवार असून पण मस्त झालेलं आहे. सो आणि हे एकदा उंबरठा पूजन झालं ना की एकदम फ्रेश वगैरे वाटतं. आणि या दिवसात काय म्हणतात, इडलीचं पीठ फुगत नाही. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो की इडलीचं पीठ हिवाळ्यामध्ये फुगत नाही. तर त्याच्यासाठी एक ट्रिक नक्की वापरा, जेणेकरून अशी लुसलुशीत आणि एकदम स्पंजी इडली, आप्पे, डोसे वगैरे होतात आणि एकदम जाळी वगैरे छान पडते. तर त्यासाठी इडलीचं पीठ भिजवताना म्हणजेच तांदूळ आणि डाळ भिजवताना त्यात चमचाभर मेथीचे दाणे आणि थोडेसे पोहे ॲड करायचे, जेणेकरून मेथीच्या दाण्यांमध्ये उष्णता असते ना, तर ते उष्णतामुळे पीठ चांगलं फर्मेट होतं ते. तर संध्याकाळचं आपण वाटलं ना ते पीठ की एकदम मस्त असं हवाबंद डब्यात भरायचं आणि अंधाराच्या ठिकाणी असं एखाद्या ब्लँकेटमध्ये किंवा टॉवेलमध्ये चांगलं रॅप करून एकदम उबदार ठिकाणी रॅप करून ठेवायचं. म्हणजे चांगलं इडलीचं पीठ या दिवसात पण फर्मेट होऊन मस्त अशा इडल्या वगैरे खायला भेटतात. तर नंतर संध्याकाळी बाप लेकीने असा छोटासा कपकेक कट केला, तो पण कारण नसताना, कोणाचाही बड्डे नाही काही नाही, फक्त कपकेक खायचा बहाणा होता. पण कपकेक तसा कसा खायचा म्हणून हे असा खाऊन बाप लेकांनी